नमस्कार, श्री शानिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते। तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, रायबाला आंघोळ घातलेली आणि त्याच दिवशी हा अचानक व्हिडिओ झालेला आहे। असं ठरवून वगैरे काहीच नाही की म्हणजे हे रायबाचं करायचं आहे, म्हणजेच शिंगांचं काम। तर रायबाच्या शिंगाला ह्यांनी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याची म्हणजे थोडक्यात जी प्रोसेस आहे ती हळूहळू होईलच। कारण सकाळी ज्यावेळेस ह्यांनी इथं गावंदरीमध्ये आले, रायबा जवळ आले, जसं की रोजच येतात त्याला खाद्य ठेवायला, टॉनिक पाजायला वगैरे, तर सकाळचं रुटीन असतं रायबाचं ते करायला। तर विषय असा झाला, मी खाद्याला चालत होतो आणि आपलं दार लावलेली आणि इथनं वरडत निघाली, शिंग करणार का, परत नक्या करणार का। वर पुढे गेले, मी पळत गेलो मागले, त्याने सांगितलं की आपला रायबाला शिंग असतोय, शिंग घासून शिंग मागे निघाली, याला पर्याय काय। तर तिने पर्याय सांगितलं की आपण पट्टी लावून घेऊया, पट्टी कार्यामध्ये आता चालते म्हणजे त्या रायबाच्या आईला पण बघितलं त्यांनी। म्हणजे त्या रायबाच्या आईची आधी आपण शिंग खराब झाली ती, रायबाच्या आईची पण केली, म्हणजे आता पट्टी मारली आहे अशी। मग त्याच्याबरोबर म्हणजे आता ह्याला तेल, हळद आणतेस का? होय होय, सगळं तेल हळद आणा, दोघांनी पण लावा, मसाज करा जरा शिंगांची, आणि त्या शिंगाला ही पाईप लावा म्हणजे अशी। ही पाईप मऊ आहे ना? मऊ आहे पाईप अशी 2 महिने ठेवा त्याला, म्हणजे त्याला वळण लागेल चांगली शिंगाला। मुरकी सगळ्यात महत्वाचं, आपण मुरकी बांधायची आहे। ही मुरकी रायबा मला एक 3 महिन्यात असेल, 3.5 महिन्याचा तेव्हा मुरकी केलेली आहे। आता त्याला आवड होत्या, नवीन एक मुरकी आणल्या, त्यासाठी पक्का स्पेशलिस्ट आलेले आहेत। मग आता आधी मुरकी घाल्या, मग शिंगाचं मॉलिश वगैरे करून पाईप घाल्या, चालते। आणि पर्याय करायचा आहे, त्याला इथं मारायचं आहे मेका, आणि रायबाला असंच बांधायचं, म्हणजे शिंग घासणार नाही। आता आहे का नाही असंच बांधायचं। आणि मग तिकडे शेण काढाय कसं जायचं? ते काय असं आहे पलीकडे, काय मारत नाही, त्याचा आखाडा करा की आता लवकर, त्या थोडा पाऊस कमी आलाय आज, म्हणजे आज छानच अशी पावसाने उघडीप दिलेली आहे। पाऊस बऱ्यापैकी नाहीच आज पडलेलाच नाही, तर रस्त्यावरचं पाणी पण सुकायला लागलंय। आता बघूया श्रीशा काय बघ, चिमण्या घालवू नको बसत आहेस नाही, बसू दे। पक्का भाऊ डान्स करत निघाली ती त्याच्याजवळ, आणि जवळ गेला तर मारते। आणि हो, आपल्याला आता आपण काय बघून घेऊया, तुम्ही मुरकी ती सोडस तोपर्यंत की रायबाचा शिंग कशी करून घेतले ती बघू दे। मुरकी सोडस करून मुरकी बांधस पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही। हा, आणि मुरकी बांधून झाल्यानंतर आपण दाखवूया, आणि शिंग कशी करून घेतलेत पट्टी मारून ती बघा, आणि ते बघून झाल्यानंतर हो तर सीसीटीव्हीचं थोडंसं फुटेज आहे ते दाखवायचंय ना। रायबाची संध्याकाळची करामत, मी खाद्य चाललं आणि खाद्य चाललं नाही, खाद्य खात होता, मध्येच थांबला खाद्य खायला, आणि घरी गेलो म्हटलं बघावं तर खाद्य खाल्ले का सीसीटीव्ही मोबाईल मध्ये बघितलं, ते सांगू नका, सगळं ते सस्पेन्स। पाठी रायबाच्या माग साहेबांच्या ती कशी गेली ते सीसीटीव्ही बघा। चालतंय, चला तर आता मुरकी बांधून घेऊ देत, कारण व्हिडिओ खूपच मोठा होतोय म्हणून। असं झालं की शिंग करणार वरडत निघाले, शिंग करायचे का म्हणून आपण रायबाजावर राहिलो होतो। योगायोगानं म्हटलं बरं झालं, रायबा शिंग इकडे जाते। तर ही बघा रायबा शिंग आपली कशी मागं निघाली, घासून घासून घासून, तर ती बोलले पट्टी मारून देतो। आता अशी पट्टी मारून घ्यायची आपण, म्हणजे काय करतील बघा। आता आता केस कापली त्यांची ह्याची अशी, आता मग तोपर्यंत गाईची पण शिंग खराब झालेली, म्हणजे गाईची आपल्या रायबाची आईची शिंग चालली ती करायची। तर आता गाईची आपण शिंग घेऊया गोळून, गाईची पहिल्यांदाच चाललीत गोळायची, कधी गोळ्यालीच नाही तिची शिंग। पुढे नाही काय करत बांधलं,
हात लाव का तू व्हिडिओ कर बाळा त्यात लक्ष दे परत लाव छान छान करा हे जर रायबात करायचं रायबात असं नाही करायचं एवढं तर रायबाईच्या आईची शिंग गुळून झाली बघा कशी दिसते ती मस्तच तिचं ते चालूच असते एक सारखं तोड चालू असते तिचं श्रीशाच ही आणि काढून दिले ती असं मॅडमला बावली चला आपले धर जरा धरा पण नाही लागेल हा धर सिंगल बारकी असू मूर्ती लई अंगाडा त्या मला धरा लागला इधर काय करायचं मान खाली काय थांब राय बा काय तुला माहित करत बाबा असू दिसते काय दिसते हा शिंग बात करेल शिंक लागला मागच वळवाय वळवू दे पण ती घासून कसं झाली तीच घासून घासून माग जायला लागली परत जूच्या वेळेस आवडत ना दुखतो ना माग पळताना मग श्रीशराव जरा बाजूच गप की बाळा म्हणलं काय गाणं तर म्हण गाणं म्हणते फक्त मनातल्या मनाला म्हणते ती जरा बाहेर आवाज येते नाही मनातलं नाही कालच कमेंट आली काय लई कमेंट येते शिंगाकडे लक्ष द्या शिंगाकडे लक्ष द्या काही अवघानं ह्याचा आवाज आलो आता पाय तू टाकीक लागेल त्याला हळद तेल लावायचं हा ती बारक्या पण लई जोरा गोळ्यागत वाटते काय कसं काय दिसते बारकी पण वय कमी आहे सुलतान कशी चाकू कस तिनं काय केलं घासून घासून वाट लावली ती बी घासते बघितलं तिनं ह्या वयात घासली नसती त्याची शिंगच बारकी होती पहिल्यापासून शिंग मोठी नव्हतीच आता वाढली शिंग तर एक साईड अशी झाली हे करून ही काय बाबा एका जागेवर थांबत नाही आता दुसरी साईड करायची आहे आणि याला पाईप लावायचे पाईप लावायचं करत नाही पट्टी मारायची चालते अहो माग घासून घासून निघाली माग माग टोकायला लागली अशी तुम्हाला मागे सांगितलं तुम्हाला इथं मधोमध्ये करा त्याला इकडे इथे करून ना इकडे तोंड करून बांधा तसंच करायचं आता बाज झालं आता हे करून घेतो आणि असं चालू करतो बांधा मॅग नाही खिडकीला ती बांधायला हा चालतंय चालतंय कधी भ्या वाटते खिडकी काढून उपसून एक दिवस काय करायचं माहिती का चांगली मॅच नाही ते ठोकायचं त्या पन्हाळीची वाट खिडकी नाही काढायचं काढेल ही काय ठेवतोय मी नाही चालू नाही मी चालू आहे की चालतो राखत नाही रात्रीला काल बघितलं मी सीसीटीव्हीत ती त्यालाच ऐकतंय नाही कोण दुसरं गेलं नाही लई फेकून देते साध्याची पाठी इथं आवडलं वडा खाली वड नका हा वर वडा हा यसनी आलाय बरं काही हॅलो सगळा टाकायचा खाली नाही त्याला आत केला आकडा आत आकडा बघून जाऊ आता सुलतान बांधा गेलाय ती त्याला केली त्याला केला तिथं माती आणून टाकायची पलीकडे पाक पलीकडे त्यात लाल माती टाकायची आणि चालू करतो तसं बांध खिडकी अरे बा सर माग
मध्येच काय उपयोग ह्याला नाही ह्याला अशी टोकीची नाही बसते मॅक बसते तिथे बसणार मॅक तिथे तीच करतो ओके गव्हाणीत मारायचे ते खिडकी पाणी नाही काढायचं उपसून, कारण इकडे कोरी येणार अरे येणार की ह्या लावड्यात आहे खिडकी उपसा किती वेळ लागतो काय वर्धर आहे का काय बरं काय तुला तुला सांगतो मी काय आणायची आणि इथं हातोडा आणून मारायची ओके डांबरीत मारते ती ह्यात बसडावी हा ते बघा आपले रायबा शेट शिंग पट्टी मारून घेतली आता वैरण खायला लागलेत. आता त्यांनी सांगितलंय हळद आणि तेल शिंगाला लावा आणि महत्वाचं पाईप अशी पाईप शिंगात घाला म्हणली. बघा आपण प्रयत्न करून बघू. आता श्रीशा बाजू सर मारल नाही मारत त्यो खर शिंग लागल ग तुला हा नाही ग रायबा शेट आलो माग हळद आणि तेल घेऊन. हा कसं ग पिल्लू रॉय पुलो बघा पप्पा तिला सवय लागली मुलगी धरायची. त्याची मुरकी नवीन आणायची आहे. नवीन आणायची ती आवड घ्यायला लागली मुरक्यात. जाऊ का रायबा आलो तेल हळद घेऊन. आणि हे बघा रायबाची यायची पण शिंग भोळली छान छान छान. रायबा शेटचं खाते थोडं राहिले एवढं खातील. चल तेल हळद घेऊन ये. आज पण तसंच करेल पप्पा. तर इथं म्हणजे आता आपल्या रायबाची कशी शिंग करून घेतलेत ती तर तुम्ही बघितलीच. तर मुरकी दाखवा. हा आणि आता मुरकी सुद्धा बदलून घेतलेली आहे. एकदम दिली बांधल्या मस्त पैकी आहे का. होय आवळ झालेलीच ती आवड झाली ती 3.5 महिन्यात होता तवा घातली. तवा घातलेली. आणि आता हे तेल आणि हळद जे शिंग आपल्याला रायबाची करून दिलेली आहेत त्यांनी मालिश करायला सांगितलं शिंगांची रायबाची आणि रायबाच्या मम्मीची. तर आता ह्यांनी करून घ्यायला लागलेत. असं लावून ठेवायचंय का व्यवस्थित चोळायचंय. जरा आपण करायची मालिश. काय नको आंघोळ केल्या उद्या सकाळी सुकला रायबा. सुकतो लगेच तो. आता जरा बरं वाटते ना. असं घाण वास येत होता आणि ते कलर सगळा लावलेला बेंदूर सणाचा सगळा गेला म्हणून बरं दिसायला लागले. निम्मा कलरचाच वास असेल. रायबा शेट आता शिंग कशी भारी दिसतील. हा आधी ती गा त्याला आवडते. आणि केस कापली ती आधी ठीक आहे. दिसते का ओळखते का नाही बघ आहे का ओळखते की कात्रीने, केस कापले. कात्रीने. शिफ्टी पण व्यवस्थित करून घ्यायची नाही का हो? आईला ध्यानात नाही. त्यांच्या अंदाजाने केली असते. आता येतील की आणि थोड्या दिवसानं म्हणलायसा का नाही या. ती कसं असते ज्यांचा त्यांचा अंदाज असतोय नाही. अंदाज पंची असं कशाला. रायबा आज झाला हो थोडस आपल्या रायबाच्या इथं ती काय म्हणते त्याला माहितीये का शिंगा भवरा. हा? होय होय गैला लावून. फोन नाही आलेला. रायबाच्या मुद्दीला मला ही झाली हिची माहिती येते का नाही रे? फक्त इथे मारती. मारती मला कुणाला मला हा आम्हाला नाही अजिबात. सांग काय रायबा आम्हाला मारत नाही तुम्हाला मारतो. मला लाड ना. ती तसंच ठेवा 2 दिवस का फक्त एकदाच लावायचंय. एकदा सांगितली तिने. तिला आपली ती मोपड असते ग शिंग. आता उद्या मला वाटतं थोडंसं जरा ऊन वाटलं तर ह्या दोघींनी पण धुवून काढावं. आणि टॉवेल हायच टॉवेलनं पुसून. ना मग गेला राहणार तो एक उद्या ऊन पाणी. चालतंय की. ओके आता महत्वाचं काम आणखी ते सांगितलं तसं करून जा मग. पाईप आणि त्या जे दादा आलेले आहेत शिंगांचं काम करायला त्यांनी सांगितले की शिंगामध्ये पाईप पण घाला. मग आता पक्का भाव आहे तोवर ह्यांनी ते काम पण करून घ्यायला लागले. 2 मिनिटं. तर श्रीशा पण लागल्या रायबाची मालिश करून द्यायला. मग कुठं कंडा बांधून घे की. थांबा सांग श्रीशा. रायबाच्या मापानं एवढी कट करून घेतल्या पाईप दिसल्या का. हा तर बघा रायबा शेतला बसतील. आता नाही बसले तर मग दुसरा पर्याय आहे आपल्या. असं केलं चालतं का. वैकल त्याच्या वळा नेणार नाही घासणार सारखी. तुला वाटते ठेवली मला नाही वाटत. काय ठेवते बघा. काय करणार आता पर्याय एक तिथं मारणार आहे मी तिथं मारणार आहे आणि ते ऑलरेडी आहेच तिथं. मग आता असं त्याला बांधायचं म्हणजे शिंग तो घासत नाही कधीपर्यंत जोपर्यंत आखाड्यात आपल्या मातीत नाही तोपर्यंत. तर आता विषय असा आहे की ही काय पाईप बसत नाही. सगळ्यात भारी पर्याय तिथं ह्या अँगलला घेणार डावी त्याची आणि एक तिथं मारणार मी ह्या साईडला आणि त्याला इथं बांधणार असा इकडे तोंड करून. म्हणजे तो शिंग घासू शकत नाही काय नाही. त्याला बकेटमध्ये आम्ही खाद्य परत त्याचा खाना बिना पण असं करा की तात्पुरतं तरी शिंगात घालून ठेवलं आता बघितलं की जरा मोठी पाईप पाहिजे.
मलाही बारकी वाटणार होणार. मग आता मग आखाड्यात जाता येईल की माती मग तेच की 10-12 दिवसात मग कशाला इकडे तिकडे बांधायचं. मग राहू दे, येता जाता अडचण होणार हो. श्रीशा थांब की बाळ. तर आता तुम्ही बघू शकता ह्यांनी दोन्ही पण शिंगात पाईप लावून ठेवायला लागलेत. रायबाने राखली नाही राखली राहू देल, दुसरी आणायची, नाहीतर त्याच्या आखाड्यात तर लवकरच जाणार आहे. होय. तेव्हा आता आखाड्यात जाणारच आहे. मला वाटतं एक पाऊस कमी आला की 4-5 दिवसात आखाड्यात जाणार आहे. तेव्हा काय तो शिंग घासू शकत नाही आणि मातीत राहणार आहे. त्यामुळे काय विषय नाही. आता तोपर्यंत तरी आपलं पर्याय म्हणून बघावं. मला वाटतं रायबा ठेवू असं दे बसनच झालंय काय शिंगात. ठीक आहे वरच्यावर बस राहू दे. आपण काय करायचं आखाड्यात बांधायचंच आहे 4-5 दिवसात. त्यामुळे काय विषय नाही. तोपर्यंत आपला आता असू दे असंच. बघ आता आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. आणि हे शिंग कशी केलेत ते वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ओ बोला तुम्हीच बोला, तुम्ही शेवट करा. लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला.